माझ्या सिव्हिलच्या सर्व मित्रांनो. हुश. बरेच बरेच सब्जेक्ट शिकवून शिकवून आता अक्षरशः वेळ काढून तुमच्यासाठी हा टॉपिक आणलाय. विंटर 25 म्हणजे आता झालेली बॅकलॉग आणि समर 25 या दोन क्वेश्चन पेपर आपल्याकडे हायड्रोलिक्स या सब्जेक्टच्या के स्कीमच्या अवेलेबल आहे. आणि दोन्ही क्वेश्चन पेपर मधले मी न्यूमेरिकल थिअरी ह्या टॉपिकशी रिलेटेड आता समजून देतोय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले, सर समजून द्या, तर तुमच्यासाठी करतोय. नक्कीच व्हिडिओ तुमचा खूप मदत करून देणार आहे. तुझे उद्याच्या पेपरला यावर जे सम येतील या टॉपिकवर ते फिक्स करून देणार आहे. न्यूमेरिकल 4 मार्क्सला, थिअरी 4 मार्क्सला, आणि कदाचित दोन्ही कंबाईन करून एकच न्यूमेरिकल दिले तर मग काय बात. तर बघा, फटाफट कन्सेप्ट समजून घेऊया. पेपर नेमका उद्याच आहे तुमचा, हरकत नाही. बेस्ट विशेष फ्रॉम माय साइड. आणि लेक्चर आवडलं तर लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व सिव्हिल मित्रांसोबत. तर बघा, टोटल प्रेशर मित्रांनो, आपली ही जी कन्सेप्ट आहे हे फर्स्ट युनिट मधला टोटल प्रेशर, ही जी लॅमिना आहे, लॅमिना नॉट अ बॉडी. आता सर्क्युलर ट्रायंगल, आयसोसेलस ट्रायंगल घे का इक्विलॅटरल ट्रायंगल घे, आपल्याला काही त्याच्याने फरक पडणार नाही. आपण एक ट्रायंगल समजायचा आहे. रेक्टँगल आणि स्क्वेअर हे चारच आपल्याला पॉलिगॉन आहेत, आणि हे सर्व लिक्विड मध्ये इमर्स केले. इमर्स म्हणजे बुडवले, कम्प्लिटली पूर्ण बुडवले. का त्याच्यावर बाबा हे जे लिक्विड आहे, वॉटर असू दे का कोणतंही लिक्विड असू दे, वॉटर एक आपलं युनिव्हर्सल आहेच, आपला सब्जेक्टच हायड्रोलिक्स नावातच म्हणतो. असो, मागचे लेक्चरही जाऊन बघा, सर्व बेसिकचे आहेच या चॅनलवर आहेत. तर इमर्स केलं तर याच्यावर जो लिक्विडचा प्रेशर अप्लाय होत आहे तो असतो टोटल प्रेशर. आता हा प्रेशर नावात प्रेशर आहे, पण ऍक्च्युअली लिक्विडचं फोर्स अप्लाय होत आहे. म्हणजेच काय, the total force applied by the liquid on the plane lamina when it is immersed in the liquid. हा जेव्हा लिक्विड मध्ये इमर्स आहे तेव्हा टोटल फोर्स जो अप्लाय होत आहे लिक्विड करून यावर, त्याला म्हणतात टोटल प्रेशर. आता बघा, प्रेशरचं युनिट वेगळं आहे, पास्कल वगैरे पण इथं प्रेशरचं युनिट आपल्याला लिहायचंच आहे डेफिनेशन मध्ये, आणि ते युनिट आहे न्यूटन. का? कारण की काय सांगितले डेफिनेशन, इट इज द टोटल फोर्स अप्लाइड बाय द लिक्विड. लिक्विड कडनं जो फोर्स या लॅमिनाला अप्लाय होत आहे त्याला आपण टोटल प्रेशर म्हणतो. मग युनिट काय झालं यार, फोर्सच झालं ना, न्यूटन. आता बाबा 11th वर आहे तर तू हे लक्षात ठेव. पुढचं सेंटर ऑफ प्रेशर. आता सेंटर ऑफ प्रेशर आधी मी ही कन्सेप्ट सांगेन, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, जी तुम्ही 1 वर्ष आधी मेकॅनिक्स मध्ये शिकले आहात. आणि तीच कन्सेप्ट मागच्या सेमलाही होती, सॉमला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. त्याच्यातही खूप आपल्याला कामाला आली आणि आता परत आहे आणि आयुष्यभर राहील. जेव्हा तू साईटवर कामाला जाशील किंवा कोणतेही इंजिनिअरिंगचे कामं करशील, बाबा तू LNT ला सिलेक्ट झाला, तू टाटा कन्स्ट्रक्शन, वेगवेगळ्या मोठ्या नाम MNC कंपनीत कामाला लागला, तुला हाय पेईंग जॉब आहे, बाबा जबरदस्त पैसे कमवतोय. हा, पैसे कमवायचे तर नॉलेज पण चांगलं असायला हवं ना, नुसतं पास होऊन तो उपयोग नाही, स्कोरिंग पण असायला हवी. असो, तर तेव्हा तुला ह्या कन्सेप्ट तेव्हाही लागणारच आहे, हे पिछा नाही सोडणार आहे कधी. बरं, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय होतं, इट इज अ पॉइंट. हा सर्कल आहे, दिसतोय तुम्हाला, मुद्दाम येलो कलरचा आणला इथं दिसेल. इट इज अ पॉइंट, हा सेंटरला असतो सर्कलच्या. सर्कल समजण्यास अतिशय सोपा आहे. इट इज अ पॉइंट ॲट विच टोटल एरिया ऑफ द प्लेन लॅमिना इज सपोज टू ऍक्ट. म्हणजे असं अज्युम केलं जातं की इथं एरिया त्याचा कॉन्सन्ट्रेट आहे, त्या पॉइंटला आपण म्हणतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता हीच प्लेन लॅमिना असं समजायचं की हा लिक्विड मध्ये इमर्स केलेला आहे. इथून पाणी बाबा असं समज. मी अॅनिमेशनही बनवलं असतं छान सर्व, पण आता वेळेच्या कमतरतेत राहिलंय. तर बघा, याला पाण्यात इमर्स केलं. आता जसं जसं वॉटर लेवलच्या खाली खाली ही बॉडी जाईल तसं त्यावर प्रेशर हा वाढत जातो, लिक्विडचा प्रेशर म्हणजेच टोटल प्रेशर. आता हा प्रेशर सुद्धा कुठल्या तरी एका पॉइंटला असं आपण अज्युम करतो की तो ऍक्ट होत आहे, आणि त्या पॉइंटला आपण म्हणतो सेंटर ऑफ प्रेशर. बघा, हे दोन्ही अगदी म्हणजे सिमिलर आहेत, सेम नाही सिमिलर आहे. हे एरिया कॉन्सन्ट्रेट आहे, तर हा हे काय शो करतं की जो प्रेशर आहे तो कॉन्सन्ट्रेट आहे. आता एक सर्वात महत्वाची गोष्ट आत्ताच सांगतो, न्यूमेरिकल तुझा चुकणार नाही. न्यूमेरिकल मध्ये सेंटर ऑफ प्रेशर विचारलेलं असतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जी वरून लिक्विडच्या सरफेस पासून या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची जी हाईट असते, डेप्थ असते,
त्यापेक्षा सेंटर ऑफ प्रेशर हा नेहमी जास्त असतो. म्हणजेच सेंटर ऑफ प्रेशर ऑलवेज लाईज बिलो द बिलो दी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जर इथं आहे तर सेंटर ऑफ प्रेशर नक्कीच याच्या खालीच राहणार आहे, वर तो जाणार नाही. आणि जेवढी ह्या वॉटर लिक्विड लेवल पासून ही बॉडी खाली जाईल, म्हणजे हे डिस्टन्स जेवढं वाढत जाईल तेवढाच प्रेशर सुद्धा वाढत जाईल. म्हणजेच हे एकमेकांना डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कन्सेप्ट समजला आहे. तर आता आता पुढचा एक 4 मार्क्सचा समही सांगतोय. ह्या डेफिनेशन आल्या तर 2 मार्क्सला येऊ शकतात, आल्या तर त्याचे फॉर्म्युले वगैरे लिहायचे. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं फॉर्म्युले आणि युनिट. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं आता फॉर्म्युले सांगतोच न्यूमेरिकल मध्ये, हरकत नाही विसरले असणार. याचं युनिट सांगितलंच न्यूटन. सेंटर ऑफ प्रेशर त्याच्या नावातच प्रेशर येतं, परत युनिट काय राहील, न्यूटनच राहील. आणखी काही गोष्टी लागणार इथं, जसं की स्पेसिफिक वेट, मास डेन्सिटी वगैरे वगैरे, या गोष्टी पिछाने सोडणार. हा, तर बघा आता आपल्याकडे 3 केस आहे आणि मागच्या समर 25 ला हा क्वेश्चन आलेला आहे. बघा थिअरीला समर 25 ही क्वेश्चन पेपर समर 25 ची आहे. मी फक्त ते कामाचं पेज इथं ठेवलंय 4 मार्कचं. हे बघा हा सम आहे, हा आता आपण करूच, पण त्याआधी बघा हा क्वेश्चन ही वाचा 4 मार्कचा. State the equation to determine total pressure and center of pressure when the surface is horizontally, vertically and inclinedly immersed in the liquid. ओके, 4 मार्क्स याला आहे, 4 मार्क्स याला आहे. ज्याला हे समजून जातं त्याला प्रॉब्लेम पण समजून देईल. अरे धनुष सरांकडे आला तू, बघ सर्वच करतो. काळजी नको करू. आता हा क्वेश्चन जो आहे तीच हे मी समजवतोय. तुला काय करायचंय, हे डायग्राम तर काढायचेच आहे आणि तिन्ही केसेस द्यायचे आहेत, त्याचे फॉर्म्युले लिहायचे आणि या फॉर्म्युल्यांमध्ये जे नोटेशन आले त्यांचं मिनिंग लिहायचंय. हा, दॅट्स इट. 4 मार्क घे, मजा मार, डन. फक्त छान लिहिजो, अक्षर चांगलं काढजो, हे डायग्राम छान काढजो. हा, भाऊ भाऊ बाहुबली बाहुबली किंवा दीदी तुम्ही सर्व एकदम छान काढा आणि याला मार्क घनघोर मिळवून घ्या. आता बघा फर्स्ट केस, हॉरिझॉन्टल सरफेस. हे जे आहे ना हा क्वेश्चन, हॉरिझॉन्टली इमर्स इन अ लिक्विड, म्हणजेच ही जी आपली हा प्लेन लॅमिना आहे, हा आता इथं लिक्विड सरफेस आहे असं अज्युम करा तुम्ही, आणि त्यामध्ये हॉरिझॉन्टली इमर्स आहे. आता ही सर्वात सोपी केस आहे, सर्वात इझीस्ट केस, कारण की अशा केसमध्ये जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो तोच सेंटर ऑफ प्रेशर असतो. कोणत्या केसमध्ये, वेन बॉडी इज हॉरिझॉन्टली इमर्स इन अ लिक्विड. परत दाखवते, याचा हॉरिझॉन्टल आहे असाच आला लिक्विड सरफेस पासून एवढी जी काही हाईट राहील, एवढी लेंथ डेप्थ काय म्हणायचं मन, एवढं डिस्टन्स ते राहील आपलं. हे बघ एक्स बार, एक्स बार म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम द फ्री सरफेस. हा फ्री सरफेस आहे आपला लिक्विडचा, याच्यावर तर हवा आहे ना, हे खाली पाणी आहे. आता पाणी का दाखवायला नको तुम्हाला, तू पण नको दाखव. आणि हे म्हणजे हेच आहे, ठीक आहे. हा इथं पॉइंट, हा जिथं सेंट्रॉइड आहे आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी, त्याच पॉइंटला काय सीपी, सीपी फॉर सेंटर ऑफ प्रेशर. आणि तुला हेच लिहायचं आहे असं डिटेलमध्ये. सीपी म्हणजे सेंटर ऑफ प्रेशर आहे. एक्स बार म्हणजे काय, तर हा डेप्थ म्हण किंवा डिस्टन्स फ्रॉम द फ्री सरफेस अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. एच बार काय, डिस्टन्स फ्रॉम द फ्री सरफेस टू द सेंटर ऑफ प्रेशर. आणि हॉरिझॉन्टल जेव्हा आपली हे असते प्लेन लॅमिना, तेव्हा हे दोन्ही सेम असतात, एक्स बार इक्वल टू एच बार. बघ किती छान आहे. आता हे दोन फॉर्म्युले आणि हेच दोन्ही 4 मार्क्सला येत आहेत. 2 मार्क याला राहतील, 2 मार्क याला राहतील. आता जर तुला तुझं नशीब फळफळलं तर ही पहिल्या केसवर न्यूमेरिकल येईल बाबा. आला तर बाबा मिळायलाच पाहिजे 4 मार्क. इतकं सोपं आहे बघ. जो एच बार आहे तोच एक्स बार आहे आणि इथं जवळपास गिव्हनच असतं एक्स बार. तर काय सांगू, आणि नाही राहिलं तर काय करायचं तेही सांगतोय. आणि मग आता अशा नशिबाच्या गोष्टी थोड्या कमी येतात, न्यूमेरिकल येतात, हे पुढच्या याच्यावर येतात एक्झामला. घाबरून नको जाऊ, थांब थोडस. आता आणखी एक पॉझिटिव्ह गोष्ट, हा एफ लिहायचं तिथे, एफ फॉर टोटल प्रेशर. हे सांगितलं मी तुम्हाला, हेच येते टोटल प्रेशर. आणि पॉझिटिव्ह गोष्ट अशी, ही प्लेन लॅमिना हॉरिझॉन्टल असू देत, व्हर्टिकल असू दे का इन्क्लाइंड असू दे, इन्क्लाइंड म्हणजे असं तिरपा, ह्या 3 केस आपल्याला तिन्ही ठिकाणी टोटल प्रेशरचा फॉर्म्युला सेम आहे. एफ फॉर टोटल प्रेशर, डब्ल्यू फॉर स्पेसिफिक वेट, ए फॉर एरिया, याचा एरिया. आता हे सर्कलचा एरिया तर लहानपणापासून पाठ करतो, पाय आर स्क्वेअर. पण आता इंजिनियर झाले तुम्ही, डायमीटरच्या टर्म मध्ये लक्षात ठेवतो, पाय बाय 4 डी स्क्वेअर.
आणि एक्स बार तर दिसतच आता काय ते. ठीक आहे, हे हॉरिझॉन्टल सरफेसचं आहे. ओके, ही डायग्राम. आता तसंच आता व्हर्टिकल सरफेस म्हणजेच हा असा प्लेन लॅमिना होता, तो लिक्विड मध्ये आता व्हर्टिकली इमर्स आहे. आता नीट आहे, कदाचित डायग्राम गिव्हन असू शकते किंवा नॉट गिव्हन असू शकते. असाही तो इमर्स असू शकतो किंवा असाही. दोन्ही केसमध्ये व्हर्टिकलच आहे आणि दोन्ही केसमध्ये काही चेंज होणार नाही. सर्वात महत्वाचा तर हा सेम आहे बघ, टोटल प्रेशर. झाला, रिलॅक्स झाला, म्हणजे 2 मार्क तर डन झाले ना तुझे. आता ही तीच बॉडी. आता काय सांगितलं मी, हॉरिझॉन्टल केसमध्ये हे दोन्ही सेम असतात, पण बाकी दोन केसमध्ये नाही. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या नेहमी खालीच सेंटर ऑफ प्रेशर राहणार आहे. म्हणून बघ, एक्स बार पेक्षा एच बार हा जास्त दिसतोय. आणि तुलाही आन्सर असंच व्हेरीफाय करायचं न्यूमेरिकल मध्ये, की जर समजा एक एक्झाम्पल देतोय, हा 5 मीटर आहे, हा 100% 5पेक्षा जास्तच राहणार आहे. इक्वल कोणत्या केसमध्ये, वरच्या फर्स्ट केसमध्ये. आणि बघ आता हा फॉर्म्युला याचा एच बारचा म्हणजे सेंटर ऑफ प्रेशर काढण्याचा, किती डिस्टन्सवर आहे काय बरं, एक्स बार म्हणजे हे एवढं डिस्टन्स प्लस हे. आणि इथं आपला ते मागच्या सेमचं सॉम कामाला येतं. आता ज्याने सॉम छान केलाय, जिंदा दिल हो तो धमाका करके, तिथं सेंटर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड, हे फॉर्म्युले लागतात. मग आता सर्कल आहे, सर्कलचा सेंट्रॉइड मधनं जाणाऱ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आय फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया, जी फॉर सेंट्रॉइडल ऍक्सिस. सर्कलचा काय असतो बरं, π/64 d⁴. ओके, रेक्टँगलचा BD²/12 वगैरे, BD³/12 आठवत असेलच तुम्हाला. रेक्टँगलचा काय, BD³/36. बीडी नाही, BH³ आहे त्याच्यात, हाईटची जागा घेते. तर हे 3 फॉर्म्युले तरी लक्षात ठेवायचे. बाकी ए आणि एक्स बार तर दिसतच ते सांगितलं गेलंय. तर बघ, व्हर्टिकल सरफेसचा हा फॉर्म्युला, ही डायग्राम काढली, हा फॉर्म्युला लिहिला. थेरीज आल्यास तर हा रिपीट झाला तोच क्वेश्चन, मजा आहे तुझी. पुढं थर्ड, आता इथं थोडं आहे. अशी फर्स्ट केस हॉरिझॉन्टल, ही सेकंड केस व्हर्टिकल, आणि आता हे इन्क्लाइन केस, परफेक्टली इन्क्लाइन. आणि हीच ती बॉडी मी दाखवलेली याची. हा जी म्हणजेच त्याचं सेंटर, आणि सीपी त्याच्या थोडस खालीच राहणार आहे. एक्स बार पेक्षा एच बार मोठा आहे. आणि ज्या अर्थी इन्क्लाइंड आहे, तर हे वॉटरच्या सरफेस सोबत म्हणजेच फ्री सरफेस सोबत काहीतरी अँगल बनवतोय, तो थिटा. आणि आता तोच फॉर्म्युला जो वरच्याचा आहे तो बघ सेम आहे, फक्त छोटासा डिफरन्स आहे, तो म्हणजे sin² थिटा आणि IG ला मल्टिप्लाय केलंय. मग येऊ दे ना, इन्क्लाइन सरफेस येऊ दे, काय येऊ दे, काय घाबरायचं बाबा. हा, डरने का नाय, देख लो अच्छे से. ये तीनों को मैं जरा झूम आउट करता हूँ. हुआ क्या झूम आउट. ते तिन्ही कंडिशन तुम्ही छान प्रकारे एक्झामला केल्यात, आता फुल मार्क. आणि याचं मिनिंगही लिहायचंय बरं का, छान प्रकारे. बघ, आपण लेट आलोय पण थेट काम करून देतोय तुमचं. तो दोस्तो, हो. तर हा आता थेरीचं सांगितलंच मी तुम्हाला, 2 मार्क्स येणारच आहे काहीतरी. आणि हा बघा, हा सम. हा, याला जरा झूम करू अजून. दिसत आहे ना, दिसत असेलच तुम्हाला, पण आणखी झूम करतो दा. बघा, क्वेश्चन एकदा वाचूया. कॅल्क्युलेट द टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. परत त्याच दोन गोष्टी, ह्या दोन, टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. सेंटर ऑफ प्रेशरची हाईट असते किती. प्लेट डायमीटर, डायमीटर आहे, जर डायमीटर आहे तर कॉमन सेन्स आहे, तो सर्क्युलरच राहील. हेच त्याचा डायमीटर किती दिलाय, तो 3.5 मीटर. इमर्स, इमर्स म्हणजे ते पाण्यात बुडवली, त्याच्याशिवाय आता काय सिलेबस नाही होणार. हा, फुल्ली अँड व्हर्टिकली म्हणजे पूर्णपणे पाण्यात आहे बाबा. सिलेबसच तसा आहे, अर्धा पूर्ण तर चालत नाही ना आपल्याला, असं पूर्णच. व्हर्टिकली हा शब्द महत्वाचा आहे. एक्झाम हॉल मध्ये तुझा असेल तर या वर्ड खाली अंडरलाईन करून घ्यायची बाबा, हा पेन्सिलने. नाही जरी केली तरी हरकत नाही, राहू दे, उगाच काय काही जण फार ऍक्शन घेतात. व्हर्टिकली, मग तुझ्या डोळ्यासमोर ही पहिली केस यायलाच नको. कोणती केस यायला हवी, व्हर्टिकली, म्हणजे अशी किंवा अशी, दोन्ही केस मध्ये सेम आहे. सेकंड केस, इन वॉटर, हा वर्ड सुद्धा महत्वाचा आहे. का ते सांगतोस गिव्हन डेटा लिहिताना. द सेंटर ऑफ प्लेट इज 5 मीटर बिलो द सरफेस. सेंटर ऑफ प्लेट, नीट ऐकायचंय, दॅट मीन्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, हा सेंटरचा आपला आधीचं मेकॅनिक्स वालं. तर इथून म्हणजे वॉटरच्या सरफेस पासून हे किती अंतर आहे,
5 मीटर. आणि यालाच आपण कशाने डिनोट केलं मित्रांनो, एक्स बारने. बघा हा एक्स बार दिलाय 5 मीटर. ही प्लेट सर्क्युलर आहे आपली, त्याचं डायमीटर 3.5. आणि हे जे लिक्विड आहे ते वॉटर आहे. आता मी बोललो वॉटर वर्ड महत्वाचं आहे का माहितीये, कारण की डब्ल्यू स्पेसिफिक वेट वॉटरचा फिक्स आहे, डेन्सिटी आहे 1000 आणि वॉटरचं स्पेसिफिक वेट आहे 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. हा तू मागचे लेक्चर जाऊन बघ बाबा, आपले बघितलेच नसतील अजूनही तर काय बोलावं. चला याला थोडं झूम आउट करतो आणि काढूया. पूर्ण बघून घ्या, उद्याच दणका देऊन देणार तुम्ही 4 मार्कचा. तुम्ही म्हणणार वा भाई मजा आ गया. हा मजा आ गया धनुष सर के साथ. तर डायग्राम अगोदर काढून घ्यायची तीच. याला मी साईडला ठेवतो जरा. आणि बघा 3.5 मीटर. ओके, याची पूर्ण ज्याची काय आवश्यक. बघा डायग्राम काढायचीच. हा वॉटर सरफेस तुला असं दाखवायचं, असं दाखव. हा सर्क्युलर रॅमिना, हा इथं त्याचा असतो जी. मस्तपैकी पॉइंट दाखव, कारण की मग चेक करणाऱ्यालाही कळेल अरे हा धनुष सरांचा विद्यार्थी आहे, म्हणून याने इतकं छान काढलं आहे. कमी वेळेत मार्क मिळून आला. फक्त कलर मध्ये नको काढू हा बाबा, आपल्या सिंगल याच्यात करतो. हे तर तुला समजण्यासाठी मी हे करतोय. आणि लेक्चर आता तरी चांगलं वाटलं असेल तर लाईक कर. उगाच फुकटचा लाईक करायला सांगत नाही मी, तुमचा फायदा करून देतोय. आणि तुमच्या ज्युनियर्सला, तुमच्या कॉलेजेसच्या ज्युनियर्सला नक्की आपले चॅनल, आपले ऑनलाईन कोर्सेस रिकमेंड करा मित्रांनो. आता थर्ड सेमला ते जातील, त्यांना सॉम, ऍडव्हान्स सर्विंग अतिशय छान पद्धतीने ॲनिमेशनचं भरपूर न्यूमेरिकल मी सोडवणार आहे. तुमच्याही काहीतरी चुका झाल्याच असतील थर्ड सेमला, तर आता तुमच्या ज्युनियर्सकडनं ते होऊ नये असं वाटत असेल. आणि मी इतकं छान शिकवतोय मुद्द्याचं, तुझे बघ आता उद्याच्या पेपरला 8 मार्क कव्हर करून देतोय, तर प्लीज तेवढं करून दे. तुझ्या कॉलेजच्या ग्रुपला शेअर कर, ज्युनियर्सला. बघ हा एक्स बार, हा एच बार. ओके, कलर राहू. हा हा. आणि गिव्हन डेटा जो आपल्याला होता तो लिहून टाकू लगेच. डायोमीटर 3.5 मीटर. आणि वॉटर आहे तर बघ, फॉर वॉटर स्मॉल डब्ल्यू वर का, 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. आणखी काय होतं रे ते, हा एक्स बार दिलाय. एक्स बार दिलाय 5 मीटर. एक वेळा जरा व्हेरीफाय करून घेतो मी. रश मध्ये लेक्चर बनवतो, लाईव्ह घेणार होतो, पण म्हटलं नोटिफिकेशन केव्हा जाईल काय जाईल. तर 3.5 मीटर, 5 मीटर. ओके ओके, हो गया काम उसका. आणि इथं असं न दाखवता असंही दाखवू शकतो. आपल्या सिव्हिलच्या आपल्या एकदम पद्धतशीर याच्यात लिहून टाकायचं इथं फ्री सरफेस. ओके. हा. आणि फाइंड ज्या दोन गोष्टी त्या, फर्स्ट आहे टोटल प्रेशर. पूर्ण वर्ड लिहायचे, मार्क्स कट होऊ शकतात. एफ इज इक्वल टू वॉट. सेकंड वन इज सेंटर ऑफ प्रेशर, दॅट इज एच बार. सीपी ने बर का, एच बार काढायचा असतो आपल्याला. सेंटर ऑफ प्रेशरचं मिनिंग असतं ते काढायचं असतं. ठीक आहे. बघा आता एफचा फॉर्म्युला तो फिक्स आहे, तुम्हाला बोललो कोणतीही केस असू दे, हे 2 मार्क जायला नको मित्रा. इन्क्लाइनची केस असू दे, व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल, हा फिक्स आहे. डब्ल्यू ए एक्स बार. एक्स बार दिलाय, डब्ल्यू आपण दिलेला नाहीये, हे आपल्या जनरल सेन्सवर आहे. वॉटरचं काय आहे ते स्पेसिफिक वेट जे येते 9810. एरिया मात्र दिलेलं नाही, ते आपण लगेच काढून घेऊयात. एरिया. आता असं नको विचारू सर एरियाचा फॉर्म्युला कुठून करू, बाळा सर्कल आहे ना ते. हो माझ्या छकुली. हा सर्कलचा हा फॉर्म्युला आहे ना. तसा सोनूला π/4 डी स्क्वेअर. डी काय बरं, बरं मीटर मध्ये दिलंय. हा आता मोठी पॅकेज मिळवायचं ना आपल्याला, मग मोठे मोठे हे देऊन दिले. काढ बरं कॅल्सी, तूही कर. आळशीपणा नको करू, तुला आभास होईल की मला एक्झामला जमून जाईल, मी लेक्चर घेतोय, हे तर माझं मॅजिक आहे. तुला वाटतंय, तुला डोक्यात स्मरणात ठेवायचंय तर लिहून काढ हे लगेच. आणि बघ आन्सर आला आहे 9.61, सॉरी 62.
मीटर स्क्वेअर. एरिया आला 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 लगेच फर्स्ट मी काढेल. एफ इज इक्वल टू डब्ल्यू ए एक्स बार. क्या बात है. 9810 एरिया हा इंटू एक्स बार तो दिया ही भाई 5. ले ला मजा ले 2 मार्क्स का जम के मजा ले. आणि आ गया रे भाई 471.91 इंटू 10⁻³ युनिट. मी मुद्दाम येलो याच्यात लिहितोय न्यू ट न. आणि 10⁻³ काढला तर काय करशील तिथं किलो न्यूटन के एन. काही कर पण भाऊ असा हायलाइट कर रे. 2 मार्क डन. चेक करणारा हेच पाहतो आणि तुला 2 मार्क देऊन देतो, खुश होऊन जातो बस. फक्त ओव्हर एक्साइटमेंट मध्ये काही वेगळं नको लिहून दे तिथं. आता सेकंड सेंटर ऑफ प्रेशर फॉर्म्युला पाहून घे. हे बघा एक्स बार हरकत नाही 5 मीटर दिलाय. हे काढावं लागणार आहे आपल्याला फक्त आय जी. हा आणि आता बघ हे सर्कल साठी आपल्याला आय जी फॉर अ सर्क्युलर प्लेट. आय जी म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइड. तर तो फॉर्म्युला आहे π/64 d⁻⁴. आठवलं का इथे d², इथे d⁻⁴. π/64 आणि डी आहे भाई 3.5⁴. ओके. अगोदर सोडून ठेवायला हवा होता मी पण ना, वेळ वाचला असता. जाऊ द्या ना, हरकत नाही. तुमच्या समोर लाईव्ह शो करतो आपण. कॅल्क्युलेशन एकदा चेक करून घ्या हा. सर्वांनी व्हेरीफाय नक्की करावे. बरं हे बघा मी जरा याला वर हे करतो. जर तर हे आन्सर आलंय 7.366 मीटर⁻⁴. मित्रांनो बी स्पेसिफिक ते आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट मीटर आहे तर मीटर⁻⁴. सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटर⁻⁴. एम एम तर मला वाटत नाही याच्यात येणार आपल्या हायड्रोलिकला, सांगता नाही. ओके आय जी काढला गेला आणि यू नो द फॉर्म्युला लिहून टाक. वी नो दॅट एच बार इज इक्वल टू एक्स बार आई जी अपॉन ए इंटू एक्स बार. ये देखो भाई साहब ये वाला ठीक है. कोई शक की गुंजाइश नहीं रहनी चाहिए. इसको फिर से ऊपर ले जाना पड़ेगा. 9.62 लक्षात ठेवावं लागेल मला. 9.62. हाँ एक्स बार दिला आहे 5 प्लस आय जी इतक्यात काढला 7.366 9.62 इंटू एरिया 5. अगोदर हा पार्ट काढून घ्यायचा. अगोदर तिकडचा पार्ट कॅल्सी टाक म्हणजे सोपं होऊन जाईल आयुष्य. आणि सुखी भाऊ प्लस 5. आणि काय सांगितलं होतं रे मीच जस्ट आता लेक्चर बघतो किती मिनिटं झाले. 15-1 मिनिटं झाले का. मीटर युनिट मीटर आणि 2 मार्क आणखी घे मजा मार 4 मार्क्सला. आणि भाऊ दीदी जर हाच प्रॉब्लेम 6ला आला उद्या सांगता नाहीत. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. बस प्लीज मी सांगितलं ना लाईक शेअर ज्युनियर्सला रिकमेंड नक्की करा. कोणी सांगत नाही हो इतकं. हा अजून तर नेक्स्ट सेम तुमचा टॉस वगैरे हार्ड तर टॉसच आहे नेक्स्ट सेमला. आणि पुढच्या सेमला तर स्कोरिंग हवी ना ऍडमिशन चांगलेच कॉलेजला बीई साठी. हा मग तेव्हा हेच चॅनल कामाला सबस्क्राईब करून घे. तर बघ एच बार हा नेहमी एक्स बार पेक्षा जास्तच असतो. 5 पेक्षा तो जास्त चाला येणारच. तेव्हा असतो तुझा आन्सर बरोबर राहील. हे जर झूम आउट करतो पाहून घे एकदा. ओके येले भाई बघ स्क्रीन पॉज करून पाहून घे. पाहून घे पाहिलं. ओके नेक्स्ट. आणि हा नेक्स्ट आहे आत्ताचा लेटेस्ट विंटर 2025. विंटर 2025. काय बोलायचं बाबा काय बोलायचं दिसतंय ना.
काय बोलायचं म्हणजे मीच बोलणार, व्हायचंच बोलणार ना. ओके मित्रांनो, हा बघा, एक्सप्लेन दॅट द सेंटर ऑफ प्रेशर ऑफ एनी लॅमिना इमर्स इन अ फ्लुइड इज ऑलवेज बिलो द सेंट्रॉइड. लेक्चरच्या स्टार्टिंगला परत मागे जा आणि बघ काय सांगितलं तुम्ही आत्ता जस्ट सांगितलं अर्ध्या मिनिट आधी न्यूमेरिकल मध्ये. व्हेरिएशन. आता हा करा बाबांना तुम्ही, मी न्यूमेरिकल मेन, कारण की थेअरी तुम्ही करून घेतात, न्यूमेरिकल मुलांची डिमांड होती आणि एक आमच्या स्पेशल स्टुडंटचीच डिमांड आहे ही. हा टॉपर आहे ती ऑफलाईन बॅच माझ्या सिव्हिलची, टॉपर आली कॉलेजला, त्यांच्या खूप चांगले टक्के मिळून पण तिने सांगितलं तर करून द्यावं लागत आहे. तर बघा, an isosceles triangular plate of a base 5 meter, आयसोस्केलस म्हण समद्विभुज त्रिकोण मराठीत म्हणतात, त्याचा बेस किती बाबा 5 मीटर. लगेच डोळ्यासमोर यायला पाहिजे, असा ट्रायंगल आहे, त्याच्या खालचा बेस 5 मीटर. हाईट, ट्रायंगलची हाईट 5 मीटर. ओके क्लिअर, हे पण 5 मीटर, हे पण, हे दोनच तर लागतात. इज इमर्स व्हर्टिकली, ओहो सेकंड केस व्हर्टिकली, ऐसा नहीं तो ऐसा. ओके हॉरिझॉन्टली जर सोपं आहे ना. इन अँड ऑइल, ऑइल आहे बाबा, ऑइल आहे म्हणजे स्पेसिफिक वेट पार्ट नाही, एक तर दिलेलं राहील काहीतरी असेल बघू. ऑइल ऑफ अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9, ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली मंडळी, स्पेसिफिक वेट नाही. इथं कामाला येईल फर्स्ट युनिट. बघितलं ते किती कामाचं आहे, जा ते लेक्चर बघ परत आपले. द बेस ऑफ अ ट्रायंग्युलर प्लेट, ओके जो ट्रँगल आहे आपला त्याचा जो बेस आहे, इज टचिंग द सरफेस. अरे बापरे, म्हणजे पाण्याचा जो सरफेस आहे त्याला ट्रँगलचा बेस, म्हणजे ट्रँगल उलटा आहे हा. अँड द प्लेट इज इमर्स विथ अपेक्स इन अ डाऊनवर्ड. ओ हो, म्हणजे ट्रँगल असा नाहीये, ट्रँगल कसा आहे रे असा, कारण की हा अपेक्स असतो, हा अपेक्स डाऊनवर्ड. घे, इतकं क्लिअर कट मेन्शन आहे. फाइंड द टोटल प्रेशर, अँड अगेन तेच नेहमीच. ओके ओके कर डालेंगे, कर डालेंगे. हाँ मंडळी आधी फिगर काढूया आपण. हाय, बरं मी इकडनं असं जातोय थोडस. तर ट्रँगल माझ्याकडे आहे, ट्रँगल तुमच्याकडे नाही पण माझ्याकडे आहे ही सोय. बरं काय म्हटलंय बघा, तो बेस सरफेसला टच होत आहे, म्हणजे हा ट्रँगलचा जो बेस आहे तो वॉटर लेवलला अगदी टच झाला आहे. घ्या मोठी काढू का फिगर, डायग्राम दिसतंय काय हरकत नाही. ओके अभी उसका इससे दिखाएंगे ना गुलाबी कलर्स. बरं ट्रँगलचं तुला माहित पाहिजे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं राहतो सेंट्रॉइड, आणि त्याचा जो सेंटर ऑफ प्रेशर येतो तो खालीच राहील बाबा, विषयच नाही, सीपी. नंतर जरा रेड कलर यूज करू, लाल लाल कलरची लाईन, लाईनचा कलर लाल. चल जर माझ्यासोबत एक्झामला चाल. जोडलं रे. हा हा एवढा राहील तुझा एक्स बार, जो नाही दिलेला आहे, जो आपल्याला काढायचा आहे. ओके काढून घे. आणि हा राहील तुझा एच बार. ओके, आणि त्या सोबतच या ट्रायंगलचे सुद्धा डायमेन्शन दिले, ट्रायंगलचे डायमेन्शन. ही ट्रायंगलची हाईट आहे जी दिली 5 मीटर, आणि हा ट्रायंगलचा बेस आहे, त्याला तुला हवं तर बी देऊन दे, त्याला एच द्यायचं असेल तर दे, पण इथं एच बार आहे तर कन्फ्युज नको म्हणून मी देत नाहीये. सॉरी. ओके सॉरी कावर म्हणू, तुला एक करा दे मग सॉरी. बघ, तर हा ट्रायंगल ही फिगर आहे. आता तुझ्यासमोर प्रश्न असेल की सर मागच्या तो एक्स बार दिलेला होता, या सर्क्युलर याच्यात एक्स बार दिला होता तर फार सोपं होऊन गेलं होतं. तर हरकत नाही ना, याच्यात नाही दिलं तर काय झालं, आपण शिकलो ना बाळा, सॉम मध्ये शिकलो, मेकॅनिक्स मध्ये 2 सब्जेक्ट मध्ये शिकलो, थर्ड सब्जेक्ट आहे कॉन्झिक्युटिव्ह, क्रमाने तिसऱ्या सेमला येतोय तुझ्या.
तेच. ह्या ट्रायंगल तुला नाही आठवते तर जरा व्हर्टिकल करून घे असा. आणि आता बघ इथं जी असतो आणि हे डिस्टन्स किती असतं बरं, जरा आठव. हाईटच्या 1/3, त्याची हाईट जर 5 आहे, 5ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हेच डिस्टन्स उलट म्हणजे काय झालंय, एक्स बार. आया कुछ समजणे. परत बघ लेक्चर. बरं, आणखी काय दिलेलं आहे, 555 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक, बरं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आता टोटल नाही लिहिणार मी. एस दिला त्याचा 0.9 लिक्विडचा, आणि बेस वगैरे दिलंय. ओके, आणि जे ते नेहमीप्रमाणे विचारलंय. फाइंड, पहिलं आहे सेंटर ऑफ प्रेशर, अँड सेकंड वन इज, सॉरी, टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. टोटल प्रेशरला तर प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला डब्ल्यू काढावा लागेल. आता इथं हे असंच बेसिक नॉलेज राहत नाही. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला, कोणत्याही लिक्विडच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला वॉटरच्या स्पेसिफिक वेटने मल्टिप्लाय करून देणे, हे करायचं. $8829, आणि युनिट पण नीट लिहा जरा. न्यूटन पर मीटर क्यूब. कशाचं मीटर क्यूब आहे, कुठं मीटर स्क्वेअर आहे, प्रेशर आहे का काय आहे, कसं व्हायचं. गोड बोलून मी उगाच खोटं बोलणार नाही, ते ते शिक्षकी गुणच नाही माझ्यात, खरं बोलेल जे ते. आणि काही आजकाल तर असं झालंय संपूर्ण महाराष्ट्रात, फक्त पासिंगचा विचार करता. मित्रांनो, तुम्ही सिव्हिल ब्रँच का चूज केली होती? काही लोकांना कॉन्ट्रॅक्टर बनायचं ठीक आहे, पण बरेच जणांना तर सरकारी नोकरी हवी. मग सरकारी नोकरी काय पास होऊन मिळते का? अरे ती टॉपर येऊन मिळते. क्वालिटी एज्युकेशन घे मित्रा, जर क्वालिटी पगार पण कमवायचा तर. जाऊ दे, प्रवचन नाही देणार. एडब्ल्यू लिहिलं. आता जाऊया, आता याला तिकडं पाठवून दे. बरं, सेंटर ऑफ प्रेशर काढण्यासाठी आपल्याला डब्ल्यू काढला गेला, एरिया लागतो, एक्स बार लागतो. तर एरिया एक्स बार काढून घेऊ. एक्स बारचं मी तुम्हाला सांगितलं इतक्यात की तो हाईटच्या 1/3, हाईट म्हणजे 5/3, तो होईल 1.6667 येऊ शकतो. करून पाहून घ्या तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये, ठीक आहे. नंतर एरिया, ट्रँगलचा एरिया फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस किती गो 5, हाईट पण किती बाबा 5, 25, 12.5 मीटर स्क्वेअर. हा, कॅल्सित करा तुम्ही, करेक्ट आहे का बघा. आणि आता फर्स्ट काढू आपण 2 मार्क्स, ते म्हणजे एफ, टोटल प्रेशर, डब्ल्यू ए एक्स बार. हा 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 हा, बघितलं बाबा, बॅकलॉगचा पेपर पण कसा प्रॉब्लेम दिला. म्हणून नुसतं वाचून दाखवणाऱ्यांकडे क्लास लावायचे, स्लाइड शो योग्य ठिकाणी, असं माझ्यासारखं तोरो. ते तर मला जरा वेळ नाही ना, इतकं छान अॅनिमेशन केलं असतं ना, एका झटक्यात तुझं सर्व एकदम रावसाहेबच बनवून दिलं. रावसाहेबा. ओके, आन्सर आलंय 183.20 इंटू 10⁻³ अगेन न्यूटन. 2 मार्क्स डन. 2 मार्क्स डन. ओके, सेकंड काढायचं आहे आपल्याला, त्यासाठी लागतो आय जी. आय जी, ट्रँगलचा आय जी. हो हो, आता हे पाठ असायला हवं आपलं. BH³/36, ट्रँगलचा या सेंट्रॉइड मधनं जाणारा सेंट्रॉइडलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. बी आहे 5, हाईट आहे 5/36. 17.36 मीटर रेस टू 4. मंडळी, मीटर आहे म्हणून मीटर सुरू आहे. आणि आता सेंटर ऑफ प्रेशरचा फॉर्म्युला, एच बार इक्वल टू एक्स बार प्लस आय जी इंटू ए इंटू एच बार. एक्स बार वो 1.66, आय जी अरे 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 सॉरी, एक्स बार. माझं आता एच बार.
काय येणार याचे युनिट आहे मीटर. आता मला एक सांग, हा जर एक्स बार आपला आला आहे 1.66, एच बार एक्स बार पेक्षा जास्त जायला हवा ना, कमी तर येणं शक्यच नाही. कमी जर आलं तर तूच काहीतरी रॉंग केलंय. ओके, कॅल्क्युलेशन एकदा व्हेरीफाय करून घ्यायचे मित्रांनो. 2.49 मीटर. हा 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 2.49. कारण की मी परत व्हेरीफाय करत बसलो तर माझा वेळ जाईल. स्मार्टफोन मध्ये कॅल्क्युलेशनला थोडस टाईप करायला हे होतंय. ओके, आता समजा थर्ड केस आहे इमर्स. इमर्स मध्ये काय राहील, तुला अँगल दिलेला राहील. हे तर सेम राहील मित्रा, फक्त कुठं चेंज राहील, इथं इथं साइन स्क्वेअर थिटा. पण मेक शुअर युअर डिग्री इज इन अ डिग्री, युअर कॅल्क्युलेटर इज इन अ डिग्री मोड करत असताना, कारण की अँगल हा डिग्री मध्ये दिला जातो. आता आपल्याकडे 2 क्वेश्चन पेपरचे जे प्रॉब्लेम होते ते मी तुम्हाला सोडून दिले. नक्कीच खूप चांगले मार्क तुम्ही उद्याच्या पेपरला मिळवणार. हे मी 8 मार्क करून दिले बाबा तुझे. थोडी प्रॅक्टिस आणखी कर, रेक्टँग्युलर वगैरे सर्व यांची. भीती नाही बाळगायची, प्रॅक्टिसने जाते. रावसाहेब बनायचंय, रावसाहेबा बनायचंय तर हे तर करायचं. टाटा.